पाप्यास आपुल्या जवळी घे, अपराध्यासी क्षमादान दे. आशाहीन देवहीन मरणाधीन मी, व्यथा ही स्वर्गातुनी पाहिली. आशाहीन देवहीन मरणाधीन मी, व्यथा ही स्वर्गातुनी पाहिली. हरवल्यासी शोधण्या आला येशू भुवरी. हरवल्यासी शोधण्या आला येशू भुवरी. त्या पाप्यात एक मी घोर पातकी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून लोककृत शुभवर्तमान अध्याय 15 व वचन 2 मध्ये असे लिहिले आहे. तेव्हा पुरुषी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. या वचनावरून आपणास कळून येते की पुरुषी व शास्त्री हे इतरांना पापी समजत होते व ते पाप करीत नाहीत व त्यांना पापक्षमेची गरज नाही. पण देवाचे वचन सांगते की प्रत्येक मानवाने पाप केल्यामुळे त्याला पापक्षमेची गरज आहे. आज अनेकांचा असा समज आहे की आम्ही पाप करीत नाही, ते इतरांना पापी समजतात. असे विचार करणारे लोक स्वतःला फसवीत आहेत, कारण प्रत्येकाचा न्याय ठरलेला आहे. जर का त्या व्यक्तीच्या पापांची जर क्षमा झाली नाही तर अशी व्यक्ती युगानुयुगच्या नरकाग्नीच्या सरोवरामध्ये टाकण्यात येणार आहे. आणि अशाच पापी मानवाला पापक्षमा मिळावी व त्यांचा न्याय स्वतःवर घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जो देव होता, मानव होऊन देवाच्या इच्छेप्रमाणे पापी मानवाच्या बद्दल मरण्यासाठी आला. त्याने वधस्तंभावर आपला प्राण देऊन पापी मानवासाठी मुक्ती मिळवली. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठवून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू केले आहे. ह्यात देवाचा हाच उद्देश आहे की पापी मानवाने स्वतःच्या पापाचा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असे मुखाने कबूल करून अंतःकरणात विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारावे, जेणेकरून पापी मानवाला तारण मिळावे व त्याने युगानुयुगच्या नरकाग्नीपासून वाचावे. देव हे सत्य समजण्यास तुमचे सहाय्य करो. येशू क्रूसावरी पापी जनास तारण्या गेला. येशू क्रूसावरी